वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है। सीटेट की ऑफिशियल आंसर की लॉन्च हो चुकी है दोस्तों, और इस वीडियो में हम आपको पेपर 2 14 दिसंबर को जो परीक्षा हुई थी उसकी आंसर की आपको यहाँ पर हम दिखाने वाले। दोस्तों, अगर आपको दिक्कत आ रही है आंसर की समझने में, आंसर की के बारे में जानने के लिए, तो यहाँ पर हम आपको 14 दिसंबर पेपर 2 सीटेट भाषा 1 मराठी के आंसर की हम आपको बताने वाले हैं दोस्तों। डायरेक्ट क्वेश्चन आंसर हम आपको इस वीडियो के माध्यम से बताने वाले हैं दोस्तों। तो देखिए, सबसे पहले आपको इस तरीके से एक परिच्छेद पूछा गया था, अशा प्रकारे तुम्हाला एक उतारा त्या ठिकाणी दिला होता मित्रांनो। आणि प्रश्न जे विचारले होते ते 91 ते 99, म्हणजे 91 ते 120 आपली भाषा 1 असते मित्रांनो पेपर 2 मध्ये। तर आपण डायरेक्ट उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत। हे बघा, डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। व्हिडिओवर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। आन्सर की साठी तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो, तिथे आपण आन्सर की अपलोड केलेली आहे। प्रश्न क्रमांक 91 या ठिकाणी दिलेला आहे की वाघांनी आपल्याला स्वीकारले हे लेखकाच्या कशावरून लक्षात आले। तर हे बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर उत्तर दिलेलं आहे मित्रांनो। ऑफिशियल आन्सर की मध्ये आपण डायरेक्ट उत्तर या ठिकाणी पाहत आहोत, वाघांचे हुंकार ऐकल्याने। प्रश्न क्रमांक 92, 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे। तर हे बघा मित्रांनो, पूर्णकवाचक संख्या विशेषण हे या ठिकाणी असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 93। प्रश्न क्रमांक 93 या ठिकाणी दिलेला आहे की ऐश्वर्या हे कोणते नाव आहे। तर हे बघा, सिंहिणीचे नाव आहे। कोणाचे नाव आहे तर सिंहिणीचे नाव आहे। प्रश्न क्रमांक 94, लेखक काम करीत असलेल्या सिंहाची संख्या किती होती तर 5 होती। प्रश्न क्रमांक 95 या ठिकाणी दिलेला आहे की गोंजारणे या शब्दाचा अचूक अर्थ कोणता तर माया लावणे। ऑप्शन क्रमांक 4 काय असेल मित्रांनो आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। जे ऑफिशियल आन्सर की मध्ये उत्तर दिलेले आहे मित्रांनो, तेच उत्तर आपण या ठिकाणी दाखवत आहोत। प्रश्न क्रमांक 96 या ठिकाणी विचारलेला आहे की जॉर्ज कोण होता। तर हे बघा मित्रांनो, जॉर्ज हा वाघ होता। ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, श्रवण वाघ हे कोणते नाम आहे। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि बरोबर उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 विशेषण। प्रश्न क्रमांक 98 या ठिकाणी दिलेला आहे की चांगला वाघ यातील अधोरेखित काय आहे, म्हणजे चांगला काय आहे, डायरेक्ट असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि ऑप्शन क्रमांक 4 आपला काय असणार आहे मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजे विशेषण हे असणार आहे। शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, परिच्छेदच्या आधारावर गद्य उतारा या ठिकाणी आपल्याला दिला होता मित्रांनो, आणि 91 ते 99 अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारले होते। शेवटचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की प्राणी संग्रहालयात भयचकित का झाले। तर श्रवण वाघिणीची शेपटी तोडल्यामुळे। ऑप्शन क्रमांक 2 काय असेल मित्रांनो आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। आता पुढचे जे प्रश्न असणार आहे मित्रांनो, 100 ते 105 ते कवितेच्या आधारावर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेले आहे, हे तुम्ही पाहू शकतात। आपण भाषा 1 पेपर 2 14 डिसेंबर मराठीची प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आता 100 ते 105 यासाठी योग्य पर्याय निवडा, अशा प्रकारे प्रश्न सूचना या ठिकाणी दिली होती मित्रांनो। आता प्रश्न आपण डायरेक्ट या ठिकाणी पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 100 विचारलेला आहे की 6 किंवा 5 यातील अधोरेखित काय आहे। तर हे बघा, उभयन्वी अव्यय असणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 101 विचारलेला आहे की तुळस हे काय आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 विशेष नाम आपला बरोबर उत्तर असणार आहे। 102 रक्त कशामुळे वाहत होत आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारला होता, तर काच रुतल्यामुळे। ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न हे बघा, प्रश्न क्रमांक 103 104 आणि 105 हे कवितेच्या आधारावर प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 103, नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले आहे। तर श्वास घुसमटल्यामुळे सुटले आहे। प्रश्न क्रमांक 104 या ठिकाणी विचारलेला आहे की अनावर होणे म्हणजे काय, तर अनियंत्रित होणे। काळोख हे काय आहे। तर हे बघा मित्रांनो, काळोख हे विशेषण या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे परिचय म्हणजे कवितेच्या आधारावर हे 6 प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले होते मित्रांनो। आता पुढचे जे प्रश्न असणार आहेत ते लँग्वेज पॅडॉगॉजी म्हणजे मराठी भाषा पॅडॉगॉजीचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। हे बघा, प्रश्न क्रमांक 106 विचारलेला आहे की साधनांची अधिकृतता म्हणजे काय। तर हे बघा,
जे डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी देणार आहोत मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 वास्तव जीवन संदर्भात लिहिली गेलेली विकसित झालेली साधन सामग्री. प्रश्न क्रमांक 107 या ठिकाणी विचारलेला आहे. खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न न पाहता आपण डायरेक्ट उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. ऑप्शन क्रमांक 3 बॉटम अप म्हणजे ऊर्ध्वगामी पद्धती आपला काय असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पुढचे प्रश्न क्रमांक 108. हे बघा, प्रश्न क्रमांक 108 या ठिकाणी विचारलेला आहे की भाषा शिक्षणात सर्वगीण क्षमता म्हणजे काय असा प्रश्न विचारलेला आहे. आणि डायरेक्ट उत्तर आपण पाहत असेल मित्रांनो तर हे बघा, ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 109. हे बघा मित्रांनो, खूप मोठे मोठे प्रश्न या ठिकाणी विचारले होते. प्रश्न क्रमांक 109 आणि उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 समाज विज्ञान नोंद. ऑप्शन समाज विज्ञान नोंद. प्रश्न क्रमांक 110 या ठिकाणी विचारलेला आहे आणि याचा सुद्धा आपण डायरेक्ट उत्तर पाहणार आहोत मित्रांनो, कारण की प्रश्न खूप मोठा या ठिकाणी दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. कथेच्या बाबत अनुमान लावणे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 111. ओके, 111. प्रश्न विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगाच्या सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे काय, तर पोर्टफोलिओ आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पुढीलपैकी कोणते ग्रहण कौशल्य आहे, तर ऐकणे आणि वाचणे हे ग्रहण कौशल्य असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 113. हे बघा, प्रश्न क्रमांक 113 या ठिकाणी विचारलेला आहे की अनेक भारतीय परदेशात व्यावसायिक निर्मिती रोजगारासाठी जातात आणि तिथली भाषा शिकतात. या प्रेरणेला काय म्हणता येईल, तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 113चं जे उत्तर असेल 4 असेल नैमित्तिक प्रेरणा. पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात नाही, तर हिंदी ही अभिजात भाषा नाही. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 115 नॅशनल एज्युकेशन पॉलिसीबद्दल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचे अंतर्भाव. प्रश्न क्रमांक 116 पुढीलपैकी कशाचे संबंध भाषेबद्दल ज्ञान यांच्याशी आहे, तर हे बघा 116 जे प्रश्न असेल त्याचं जे उत्तर असणार आहे मित्रांनो या ठिकाणी ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 निर्देशिक ज्ञान. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 117. हे बघा, प्रश्न क्रमांक 117 या ठिकाणी विचारलेला आहे की ओके, डायरेक्ट उत्तर आपण पाहू मित्रांनो, कारण खूप मोठे मोठे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 118 या ठिकाणी विचारलेला आहे की भाषेची बोली या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. योग्य विधान या ठिकाणी विचारलेलं आहे मित्रांनो. तर हे बघा, या ठिकाणी झेड दिलेला आहे मित्रांनो. आता झेड म्हणजे काय मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगेल, कारण की या ठिकाणी ऑप्शन दिलेला नाही आणि आन्सर सुद्धा या ठिकाणी दिलेला नाही. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 119. हे बघा मित्रांनो, 119 प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणते कार्य समकालीत शिक्षण कौशल्यात उत्तेजन देते, तर ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला प्रकल्प कार्य आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ससंदर्भ व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात पुढील धोरणांच्या काय म्हणता येईल, तर हे बघा मित्रांनो, जाणीव उन्नत करणे आपला काय असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण मराठी भाषा 1 पेपर 2 14 डिसेंबर रोजी जी परीक्षा झाली होती मित्रांनो, त्याचे डायरेक्ट आन्सर आपण ऑफिशियल आन्सर कीमध्ये या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. जर तुम्हाला हे आन्सर पाहायचे असेल मित्रांनो, डी सेक्शन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहोत. आन्सर मागे पुढे होऊ शकतात. पेज नंबर 49 आन्सर कीमध्ये दिलेला आहे मित्रांनो आणि स्पष्ट नमूद केलेलं आहे की सेटेड डिसेंबर 2024 की एग्जाम 14 डिसेंबर 2022 डेट 30/12/2024 रोजी ही जी आन्सर की जी आहे ते डिक्लेअर केलेली आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे आन्सर की आपण या ठिकाणी पाहिले आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.